नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण वेग, वेळ आणि अंतर या बाबतीमध्ये बसच्या संदर्भाने जे प्रश्न येतात त्या टाईपच्या प्रश्नांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, चला तर मित्रांनो, वेग, वेळ आणि अंतर यामध्ये बसच्या संदर्भाने जेही प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यातले काही प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत। मला खात्री मित्रांनो, ह्या प्रकारचे प्रश्न तुम्ही जर एकदा समजावून घेतले तर नक्की तुम्हाला हे प्रश्न सोडवायला अडचण येणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर समजून घेऊया हा प्रश्न। बघा मित्रांनो, हा प्रश्न मी वाचतोय, एकाच ठिकाणाहून एकाच मार्गाने, म्हणजे ज्या बस जाणार आहे ती एकाच ठिकाणाहून निघणार आहे आणि एकाच मार्गाने जाणार आहे। तर प्रत्येक वेळेस ह्या पद्धतीचाच प्रश्न असणार आहे, लक्षात ठेवा। एकाच ठिकाणाहून एकाच मार्गाने। तर ए नावाची जी बस आहे, ए बस 60 किमी वेगाने 7 वाजता व बी बस 75 किमी वेगाने 8 वाजता निघाल्या। ए जी बस आहे ती 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने निघाली 7 वाजता आणि दुसरी बी बस आहे ती 75 किलोमीटर वेगाने 8 वाजता निघाली त्याच मार्गाने। तर त्या दोन्ही बस एकमेकींना किती वाजता भेटतील? त्या दोन्ही बस किती वाजता एकमेकींना भेटतील? तर या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, पहिली बस 7 वाजता निघाली आहे 60 किमी वेगाने आणि दुसरी बस ही 8 वाजता निघाली, म्हणजे 1 तास उशिराने निघाली। याचा अर्थ दोन बस मध्ये अंतर पडलेलं आहे। एक बस अगोदर निघून गेली आणि दुसरी बस मात्र उशिरा निघाली। परंतु लक्षात घ्या मित्रांनो, जी बस उशिरा निघाली 8 वाजता जी बस निघाली तिचा वेग 75 किलोमीटर आहे आणि अगोदर निघालेल्या बसचा वेग 60 किलोमीटर आहे। म्हणजे जी बस अगोदर गेली ती कमी वेगाने जाते आणि जी बस उशिराने निघाली ती मात्र पहिल्या बसपेक्षा जास्त वेगाने जाते। म्हणजे कुठंतरी एक वेळ अशी येणार आहे की ह्या दोनही बसची भेट होणार आहे। तर ती वेळ कोणती, किती वाजता भेट होईल, असा ह्या प्रश्नाचा अर्थ आहे। मित्रांनो, कधीही लक्षात घ्या, गणिताच्या संदर्भाने किंवा बुद्धिमत्तेच्या संदर्भाने जेव्हाही असे प्रश्न येतात तेव्हा आपल्याला प्रश्न पहिल्यांदा समजला पाहिजे आणि प्रश्न एकदा समजला की मग सोडवण्याचा मार्ग सापडतो। तर मित्रांनो, हा प्रश्न सोडवताना मी एक छोटासा तक्ता तयार करतो। बघा, हा तक्ता कसा करायचा, तर या ठिकाणी लिहायची वेळ, वेळ लिहिली, पहिल्यांदा लिहू 7 वाजता, कारण 7 वाजता पहिली बस सुटणार आहे म्हणून 7 वाजता लिहिली। वरती जो अंक लिहितोय मी तो वेळेचा असणार आहे आणि दर 1 तासाने तो अंक लिहितोय। बघा, 7 वाजता, नंतर 8 वाजता, नंतर 9 वाजता, नंतर 10 वाजता, 11 आणि 12 वाजता। 12 पर्यंत काढू आपण। पहिली बस जी आहे, ए नावाची बस जी आहे ती 7 वाजता 0 किलोमीटर अंतरावर असेल, कारण 7 वाजता सुटणार आहे म्हणून 7 वाजता ती जागेवर उभी आहे। 8 वाजता ती जाईल 60 किलोमीटर, म्हणजेच 1 तासाने, 1 तासाचा वेग बघा 60 किलोमीटर वेग आहे तिचा, म्हणजे 8 वाजता ती बस 60 किलोमीटर अंतर पार करील मूळ ठिकाणावरून। 9 वाजता ती असेल 120 किलोमीटर अंतरावर, 10 वाजता ती असेल 180 किलोमीटर अंतरावर, 11 वाजता ती असेल 240 किलोमीटर अंतरावर। हे कसं लिहिलं मी, कारण 60 ने वाढवत नेलं, 1 तासाने 60 किलोमीटर अंतर ती पार करत जाईल। आणि 12 वाजता असणार आहे 300 किलोमीटर अंतरावर, 240 मध्ये 60 मिळवले 300 किलोमीटर। लक्षात आलं मित्रांनो मी काय केलं, तक्ता कसा तयार झाला। एकदा हा तक्ता तयार करायची पद्धत तुमच्या लक्षात जर आली ना, तर याच्यानंतर ह्या प्रकारचे कोणतेही गणित तुम्ही अतिशय चुटकीसरशी सोडवू शकाल। म्हणून पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतो बघा, वरती ही जी लिहिली ती वेळ आहे 7, 8, 9, 10, 11, 12 ही वेळ आहे। 7 वाजता ए नावाची बस, ही ए नावाची बस, इथं बी टाकून घेतो बघा, ए आणि बी बस। ए नावाची जी बस आहे ती 7 वाजता 0 किलोमीटर अंतरावर असेल, 8 वाजता 60 किलोमीटर अंतर पार करेल, 9 वाजता 120, 60 ने वाढवत नेलं, 12 वाजता ती 300 किलोमीटर अंतर पार करील। आलं लक्षात तुमच्या? आता बी नावाची बसचा विचार करू आपण। बी नावाची जी बस आहे ती 8 वाजता सुटते, याचा अर्थ 8 वाजता ती इथं 0 किलोमीटर अंतरावर असणार आहे। ज्यावेळी बी नावाची बस जागेवर उभी होती त्यावेळी मात्र ए नावाची बस 60 किलोमीटर अंतर गेली होती, हे या तक्त्यावरून आपल्या लक्षात येतं। त्यानंतर बी नावाची जी बस आहे ती 9 वाजता असणार आहे 75 किलोमीटर अंतर पार करेल, इतकं अंतर ती पार करेल 1 तासाने, कारण तिचा वेग 75 किलोमीटर आहे। बी बस 75 किलोमीटर वेगाने जाते, 1 तासाने ती 75 किलोमीटर अंतर राहील।
म्हणजे इथं लक्षात येईल तुमच्या बघा, ए नावाची बस ही 9 वाजता बघा कुठे आहे, 120 किलोमीटर अंतर पार केलंय. ए नावाच्या बसने 120 किलोमीटर अंतर पार केलंय, परंतु बी बसने मात्र फक्त 75 किलोमीटर अंतर पार केलंय. म्हणजे ह्या दोन बसमध्ये अजून अंतर बाकी आहे. त्यानंतर बी बसचा तक्ता पूर्ण करू बघा. 8 वाजता 0 किलोमीटर, 9 वाजता 75 किलोमीटर, 10 वाजता 150 किलोमीटर अंतरावर जाईल ती, कारण अजून 75 वाढेल. 11 वाजता अजून 75 किलोमीटर अंतर ती पार करेल, म्हणजे 225 किलोमीटर अंतर पार करेल. आणि 12 वाजता ती बस असणार आहे 300 किलोमीटर अंतरावर. आलं लक्षात तुमच्या? इथं महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, या तक्त्यावरून आपल्याला काय समजतं की ए नावाची बस आणि बी नावाची बस एकाच वेळी कशा फरकाच्या अंतराने पुढे पुढे जाते. लक्षात घ्या, 9 वाजता ए बस असणार आहे 120 किलोमीटर अंतरावर, बी बस असणार आहे 75 किलोमीटर अंतरावर. 10 वाजता 180 किलोमीटर अंतरावर ए बस राहील आणि बी बस मात्र 150 किलोमीटर अंतरावर राहील, म्हणजे 30 किलोमीटर अंतराचा फरक राहिला. 11 वाजता 240 किलोमीटर अंतरावर ए बस राहील आणि 225 किलोमीटर अंतरावर बी बस राहील. आता मात्र इथं 15 किलोमीटरचा फरक राहिला. आणि 12 वाजता बघा, ए नावाची बस ही 300 किलोमीटर अंतरावर राहील आणि त्याच वेळी म्हणजे 12 वाजता बी नावाची बस सुद्धा 300 किलोमीटर अंतरावरच राहील. म्हणजेच मूळ ठिकाणावरून दोनही बस 300 किलोमीटर अंतरच पार करतील, म्हणजेच ते एकाच जागेवर पुन्हा असतील 12 वाजता. आलं लक्षात तुमच्या? आता आपल्याला प्रश्न काय विचारला, तर इथं लक्षात आलं तुमच्या, 12 वाजता दोनही बस एकमेकांना भेटतील. इथं लक्षात आलं तुमच्या? असा प्रश्न आपल्याला काय विचारलंय, किती वाजता भेटतील, तर आपल्याला उत्तर मिळालं 12 वाजता ह्या दोनही बस एकमेकींना भेटतील. प्रश्न थोडासा वेगळाही येऊ शकतो मित्रांनो. ते म्हणजे कसा की दुसऱ्या बसला पहिल्या बसच्या भेटीसाठी किती वेळ लागेल. तर किती वेळ लागेल, पहिली बस ही निघाली होती 7 वाजता, परंतु दुसरी बस 8 वाजता निघाली आणि 12 वाजता तिला भेटली, म्हणजे याचा अर्थ तिला 4 तास वेळ लागला. बी जी बस आहे तिला 4 तास वेळ लागला पहिल्या बसची भेट घेण्यासाठी. तर प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचा येऊ शकतो मित्रांनो. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की हा जो तक्ता तयार झालाय ना, तर हा तक्ता एकदा लक्षात घेतला की मग मात्र ह्या कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोडवताना कधीच अडचण येत नाही. तर इथं लक्षात आलं तुमच्या, पहिली बस 7 वाजता सुटली, दुसरी बस 8 वाजता सुटली, म्हणून 7 नंतर 8 घेतलंय आपण. हे तुमच्या पुढच्या प्रश्नामध्ये लक्षात येईल. तर इथं महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो की हा तक्ता कसा तयार होतो. सगळ्यात वरती वेळ टाकायची, ही जी आहे वेळ आहे. त्यानंतर पहिली बस प्रत्येक वेळेला कोणत्या अंतरावर असेल ते अंतर त्या खाली मांडत चालायचं आणि बी बस कोणत्या अंतरावर राहील हे मांडत चालायचं. ज्या ठिकाणी त्या दोन्ही बसचे अंतर समान येतील समजून घ्यायचं, त्यावेळेला त्या दोन्ही बस एकत्र भेटलेल्या असतील. हा यामध्ये महत्वाचा पॉइंट आहे. तर अशाच प्रकारचा दुसरा प्रश्न घेऊ मित्रांनो, म्हणजे तुमच्या परत एकदा व्यवस्थितपणे लक्षात येईल. चला तर मित्रांनो, दुसरं उदाहरण घेतलं मी. आता हे उदाहरण कशा प्रकारे येऊ शकतं ते मी तुम्हाला समजावून देतो, पण उदाहरणाचा गाभा मात्र हाच असणार आहे. ए बस 6 वाजता 40 किमी वेगाने निघाली आणि बी बस 7 वाजता 50 किमी वेगाने निघाली. एकाच मार्गाने जाते, एकाच ठिकाणाहून निघाल्या. तर या ठिकाणी असं होऊ शकतं की मुंबईहून नागपूरला जाणारी ए बस 6 वाजता 40 किमी वेगाने निघाली आणि बी बस 7 वाजता 50 किलोमीटर वेगाने मुंबईहून एकाच ठिकाणाहून सुटल्या. तर त्या दोन्ही बस एकमेकींना किती वाजता भेटतील किंवा बी बस किती तासानंतर ए बसला भेटेल. तर असे प्रश्न तयार होतात, पण प्रश्न मात्र मूळ हाच असतो की ए बस विशिष्ट वेगाने निघाली आणि किती वाजता निघाली. तर वेळ आणि वेग हे दोघेही दिलेले असतात. इथं वेळ दिलेली 6 वाजता निघाली आणि वेग दिलाय. इथं सुद्धा बी बसची वेळ दिली आहे आणि वेग दिला आहे. तर ए बस 6 वाजता निघाली 40 किमी वेगाने आणि बी बस निघाली 7 वाजता 50 किमी वेगाने. दोघींची भेट एकाच ठिकाणी किती वाजता होईल. तर किती वाजता भेट होईल ते शोधू. किती वाजता भेट होईल हे जर कळलं आपल्याला, तर आपल्याला किती तासांनी भेटते बी बस ए बसला हे सुद्धा समजेल. तर या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलंय तक्ता तयार करायचा. तक्ता पहिल्यांदा काय की वरती जी असते ती वेळ टाकायची. इथं महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, वेळ टाकताना सर्वात सुरुवातीला जी कमी वेगाने जाणारी बस आहे तिची वेळ पहिल्यांदा घ्यायची. 6 वाजता बघा, 6 वाजता कमी वेगाने जी बस जाते तिचं 6 वाजता घेतलंय आपण, 6 इथं लिहिला. मित्रांनो, एकदा ही वेळ लिहिल्यानंतर यापुढे 6च्या पुढे 7 घ्यायचा की 8 घ्यायचा का 8:30 घ्यायचा की 6:30 घ्यायचा हे कसं ठरवायचं
तर पहिल्या बसची जी वेळ आहे त्यानंतर दुसऱ्या बसची कोणती वेळ आहे ती ती पुढे लिहित चालायचं, त्या पटीत लिहित चालायचं. बघा इथं पहिली बसची वेळ आहे 6, दुसरी जी बस आहे तिची वेळ आहे 7. दोघींमध्ये 1 तासाचं अंतर झालंय. आता काही अडचण नाही, ही जर 1 तासाचं अंतर असेल तर मग अडचण नाही. परंतु इथं लक्षात घ्या, पहिल्या बसची वेळ 6 लिहिली, दुसऱ्या बसची वेळ 7 लिहिली. पहिली बसची वेळ आणि दुसऱ्या बसची वेळ लिहिली की इथून पुढे जो तक्ता तयार होईल हा नेहमी दुसऱ्या बसच्या 1-1 तासाच्या अंतराने तयार होईल. म्हणजे इथं दुसरी बसची वेळ 7 आहे ना, तर इथं 8, 9, 10 अशा पद्धतीने तुम्हाला मांडावं लागणार आहे. लक्षात घ्या, पहिल्या बसची वेळ एकदा लिहून झाली की इथं दुसऱ्या नंबरला दुसऱ्या बसचीच वेळ लिहायची आहे तक्ता तयार करताना. मित्रांनो, असं का करायचं हे तुम्हाला पुढच्या उदाहरणात नक्की समजेल. तर पुन्हा एकदा सांगतो बघा, पहिली जी वेळ आहे ती वेळ जेव्हा आपण तक्तात लिहिताना जेव्हा वेळ टाकतो तेव्हा पहिला जो नंबर असतो तो पहिल्या बसचा असणार आहे, जी कमी वेगाने जाते तिची वेळ लिहिणार. आणि दुसरी जी वेळ असणार आहे ती लिहायची आहे बी बस, म्हणजे जी जास्त वेगाने जाते तिची वेळ लिहायची. आणि एकदा ह्या दोन्ही वेळा टाकून झाल्या की 2 नंबरची जी वेळ आहे ह्या वेळेची 1-1 तासाच्या गॅपनी पुढची वेळ टाकून द्यायची. म्हणजे दुसरी वेळ लिहिली 7, 7च्या पुढे 1-1 तासाने वाढवत जायचं फक्त. इथं लक्षात आलं असेल तुमच्या की बी बस जर 7:30 असेल तर याचा अर्थ 7:30 वाजता निघणार असेल तर इथं 7:20 लिहावं लागतील. मग पुढे जे लिहिणार आहोत आपण ते 1-1 तासाने वाढवत न्यायचे. 7, 7:30 नंतर 8:30, 9:30, 10:30 असं. आलं लक्षात? हे पुढच्या उदाहरणात तुम्हाला तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येईलच. तर या ठिकाणी बघा ए बस, आता ए बस 6 वाजता 0 किलोमीटर अंतरावर असणार आहे आणि 7 वाजता इथं मात्र 7 वाजता आले, याचा अर्थ 1 तासाचं अंतर आहे. 1 तासाचं अंतर आहे म्हणून लक्षात येईल तुमच्या की 1 तासामध्ये ए बस 40 किलोमीटर अंतर जाते. काही अडचण नाही, आपण इथं 40 किलोमीटर लिहू शकतो. तर इथं 40 किलोमीटर, 8 वाजता ती असणार आहे 80 किलोमीटर, 9 वाजता असणार आहे ती 120 किलोमीटर. 4चा पाडा लिहून टाका. 4-1 4, 4-2 8, 4-3 12, 4-4 16, 4-5 20, 4-6 24. फक्त 0 वाढवत नेलं की 40चा पाडा तयार होईल. तर बघा ए बसची पोझिशन आपण लिहिली. 6 वाजता 0 किलोमीटर अंतरावर, 7 वाजता 40 किलोमीटर, 8 वाजता 80, 9 वाजता 120 किलोमीटर अंतर, 10 वाजता 160, 11 वाजता 200 किलोमीटर अंतर आणि 12 वाजता 240 किलोमीटर अंतर ती पार करील मूळ ठिकाणावरून. तसंच बी बसचं करू आपण. बी बस मात्र 7 वाजता सुटते, याचा अर्थ 7 वाजता ती जागेवर उभी आहे, 0 किलोमीटर अंतर. 8 वाजता 1 तासाने ती असणार आहे, 50 किलोमीटरचा वेग आहे म्हणून 1 तासाने ती 50 किलोमीटर अंतर जाईल. म्हणजेच 8 वाजता, 7 नंतर 8 वाजता 50 किलोमीटर अंतरावर, 9 वाजता 100 किलोमीटर अंतरावर, 10 वाजता 150 किलोमीटर, 50-50च्या पटीने वाढवत नेऊ. 150 झाले, इथं 200 होतील, पुढे 250 होतील. तुमच्या इथं लक्षात येईल बघा, एकाच वेळेला दोन्ही बस समान अंतरावर आहेत. हा पॉइंट आपल्याला मिळाला पाहिजे. हा पॉइंट मिळाला की आपलं उत्तर मिळून जातं. कसं बघा, ए बस 11 वाजता 200 किलोमीटर अंतरावर असेल आणि बी बस 11 वाजता 200 किलोमीटर अंतरावर असेल. हे तुझ्या तक्त्यावरून सहज लक्षात येतं. आणि एकदा हे लक्षात आलं की ह्या दोनही बस किती वाजता एकमेकींना भेटतील? 11 वाजता एकमेकींना भेटतील. बी बस ही ए बसला किती तासांनी भेटेल? बघा, बी बस ए बसला किती तासांनी भेटेल? बी बस निघाली आहे 7 वाजता, भेटली आहे 11 वाजता, याचा अर्थ 1, 2, 3, 4 तासांनी भेटेल. खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळतात. तर अशा पद्धतीने जर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवत गेला मित्रांनो, तर हे समजायलाही सोपं आहे आणि सोडवायलाही सोपं आहे. कोणत्या प्रकारचा सूत्राचा या ठिकाणी गोंधळ करायची गरज नाही. सूत्र न वापरता सुटतं हे सर्व. बघा, यापेक्षा थोडंसं वेगळं उदाहरण आहे, परंतु ह्याच पद्धतीचं हाच तक्ता वापरायचा आहे. फक्त या ठिकाणी तक्त्यामध्ये थोडासा बदल होईल, तो लक्षात घ्या. तो बदल जर लक्षात तुमच्या आला एकदा की मग मात्र तुम्हाला काही अडचण येणार नाही. 2 प्रकारची उदाहरणं आपण या ठिकाणी समजावून घेतली. थोडीशी आता थोडंसं वेगळ्या पद्धतीचं उदाहरण मी या ठिकाणी घेतोय बघा. तर या ठिकाणी ए बस 6 वाजता 40 किलोमीटर वेगाने निघाली, एकाच मार्गाने एकाच ठिकाणावरून. आणि बी बस मात्र 6 नंतर 7 वाजता नाही सुटली, ती 7:30 वाजता सुटली. म्हणजे पहिल्या बसपेक्षा 1.5 तास उशिराने ती 50 किलोमीटर वेगाने सुटली. आता ह्या दोन्ही बस एकाच वेळी कोणत्या ठिकाणी भेटतील, किती वाजता भेटतील, असा प्रश्न असणार आहे. तर बघा, या ठिकाणी आपण या बाजूला लिहितो वेळ. वेळ कशी मांडतो? वेळ लिहिताना मित्रांनो, अगोदरच्या उदाहरणात तुम्हाला मी तेच सांगितलं काय
की वेळ लिहिताना ज्या बसचा वेग कमी आहे तिची वेळ पहिले टाका. 6 वाजता 50/40 कमी म्हणून 40 किलोमीटर वेगाने ए बस जाते, तिची वेळ आहे सुटण्याची 6 वाजता. यानंतर ही बघा ए बस 6 वाजता 0 किलोमीटर अंतरावर असणार आहे, परंतु इथं 6च्या नंतर पुढची जी वेळ लिहायची आहे ती दुसऱ्या बसची वेळ लिहायची 7:30. म्हणून मी अगोदरच्या उदाहरणात हे सांगत होतो तुम्हाला काय, की वेळ लिहिताना पहिली जी वेळ टाकायची ती कमी वेगाने जाणाऱ्या बसची वेळ टाकायची आणि दुसरी जी क्रमाने पुढची वेळ लिहायची आहे ती मात्र जास्त वेगाने जाणाऱ्या बसची वेळ लिहायची. ते का करायचं ते तुमच्या लक्षात आणून देतो मी, परंतु ही एकदा ह्या दोन्ही वेळ एकदा टाकून झाल्या की ह्याच्या नंतर 1-1 तासाची वेळ पुढे टाकून द्या. इथं 7:30 आहे, मग इथं 8:30 आहे, इथं 9:30, इथं 10:30, इथं 11:30, इथं 12:30, इथं 1:30, अशा पद्धतीने म्हणजे 1-1 तासाच्या अंतराने सर्व वेळ लिहून टाकल्या बघा. आता काय करायचं, ये बस 6 वाजता 0 किलोमीटर अंतरावर होती, 7:30 वाजता किती अंतरावर असेल? आलं लक्षात तुमच्या? ही वेळ अशी का केली? कारण बी बस 7:30 वाजता निघणार आहे. मग 7:30 वाजता बी बस निघणार आहे, त्याच वेळी 7:30ला ए बस कोणत्या अंतरावर असेल ते शोधायचं. मग आता 6 वाजता जी बस सुटते ती 40 किलोमीटर वेगाने जाते, मग 1 तासामध्ये म्हणजे 7 वाजता ती असणार आहे 40 किलोमीटर अंतरावर. 7:30 वाजता किती किलोमीटर अंतरावर राहील मग ती? म्हणजे 1.5 तासाने. 2 तासाने राहील ती 80 किलोमीटर अंतरावर, परंतु 1.5 तासाने ती राहील 60 किलोमीटर अंतरावर. का? कारण 1 तासामध्ये ती 40 किलोमीटर अंतर पार करेल आणि पुढच्या अर्ध्या तासात ती 20 किलोमीटर अंतर पार करेल. 40 आणि 20 होतात 60. तर ए बस आहे ती 6 वाजता निघाल्यानंतर 7:30 वाजता 60 किलोमीटर अंतरावर असेल. आता 7:30 वाजता जर ती 60 किलोमीटर अंतर असेल, 8:30ला किती अंतर पार करेल मग ती? 40 किलोमीटर, कारण 1 तासामध्ये तिचा वेग आहे 40चा. तर 7:30ला 60 किलोमीटर अंतर, 8:30ला असणार आहे ती 100 किलोमीटर अंतरावर. कारण काय? अजून 40 वाढवले 1 तासाने. आता 8:30 ते 9:30 यामध्ये पुन्हा 1 तासाचा गॅप आहे, म्हणजे 100 किलोमीटर अंतरावर होती ती 9:30ला असणार आहे 140 किलोमीटर अंतरावर. त्यानंतर असणार आहे 180 किलोमीटर अंतरावर. त्यानंतर असणार आहे यामध्ये पुन्हा 40 मिळवले 220 किलोमीटर अंतरावर, यामध्ये पुन्हा 40 मिळवले 260 किलोमीटर अंतर, यामध्ये पुन्हा 40 किलोमीटर मिळवले 300 किलोमीटर अंतर. तर तुमच्या हे फार महत्वाचं लक्षात आलं पाहिजे की इथं दुसरी जी वेळ टाकली आहे, 6 नंतरची जी वेळ लिहिली ती 7:30 का घेतली? कारण ती दुसऱ्या बसची वेळ आहे. हे फार महत्वाचं लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला असा तक्ता तयार करायचा आहे त्यावेळेस पहिली वेळ ही पहिल्या बसची आणि दुसरी वेळ ही दुसऱ्या बसची, त्यानंतरच्या पुढच्या वेळा 1-1 तासाच्या अंतराने टाका. मग तुमच्या लक्षात येईल की ह्या दोन वेळामध्ये 1.5 तासाचा फरक आहे. 1.5 तासामध्ये ए बस 60 किलोमीटर अंतर जाईल, कारण 40 आणि 20 60, 40 किलोमीटर 1 तासात, 20 किलोमीटर अर्ध्या तासात, असं दोन्ही मिळून 60 किलोमीटर. आणि मग पुढे 40-40चं वाढवत गेलं, कारण 1-1 तासाच्या अंतराने वाढतंय, म्हणून पुढे हा बदल जो होत जाईल किलोमीटर अंतरामधला तो 40-40ने बदलत जाईल. आता बी बस बघा 7:30 वाजता निघते, 0 किलोमीटर अंतरावरती उभी असणार आहे एका जागेवर. बी बस 7:30 वाजता निघते, 7:30ला ती 0 किलोमीटर अंतर पार करेल, कारण ती जागेवर उभी. 8:30 वाजता ती जाईल 50 किलोमीटर, कारण तिचा वेग आहे ताशी 50 किलोमीटर, म्हणजे 1 तासामध्ये. 7:30ची निघालेली बस 8:30 वाजता 50 किलोमीटर अंतर पार करेल. पुढे 9:30 वाजता 100, पुढे 150, त्यानंतर 200, 250 आणि 300. आलं लक्षात तुमच्या? इथं बघा ही शेवटची जी वेळ आहे ती सारखी झाली, त्यांची अंतर सारखं झालंय. इथं तुमच्या लक्षात येईल की बी जी बस आहे आणि ए जी बस आहे ती 1:30 समान अंतरावर असणार आहे, म्हणजे दोघींची भेट होईल. बी बस ए बसला किती तासांनी भेटेल? 7:30ला बी बस निघाली, मग इथं 1 तास, 2, 3, 4, 5 आणि 6 तासांनी ती ए बसला भेटेल. अशा पद्धतीने ह्या उदाहरणांचा सराव करता येतो मित्रांनो. लक्षात आलं मित्रांनो? या ठिकाणी अगोदर पहिल्या उदाहरणामध्ये आपण सरळ काय घेतलं होतं, 6 नंतर 7 वाजता, 7 नंतर 8 वाजता, म्हणजे 1-1 तासाच्या गॅपने दोन्ही बस सुटत होते असं दाखवलं होतं. इथं मात्र 1.5 तासाच्या अंतराने दुसरी बस सुटली असं घेतलं, म्हणून थोडासा बदल करावा लागला. यानंतर मित्रांनो इथं आपल्याला तोंडी करणं शक्य झालं, कारण 1 तासामध्ये 40 किलोमीटर अंतर आणि अर्ध्या तासामध्ये 20 किलोमीटर अंतर, दोघांचं मिळून 60 करणं सोपं झालं. परंतु बऱ्याच वेळा असाही प्रश्न येतो, अजून अवघड होत जातो हा प्रश्न. तो म्हणजे कसा
की एखादी बस 6 वाजता निघाली आणि दुसरी बस जर 6:40 निघाली तर 40 मिनिटामध्ये ती त्या बसचं किती अंतर पार करेल हे आपल्याला शोधावं लागतं. तर तसाही एक प्रश्न घेऊया बघा. म्हणजे ह्या टॉपिकचे जे प्रश्न असतात, या प्रकारचे जे प्रश्न असतात, त्याचा पूर्णपणे तुमचा सराव होऊन जाईल. चला तर मित्रांनो, शेवटचं थोडंसं वेगळं उदाहरण घेतलंय. हे सुद्धा त्याच तक्त्याने आपल्याला सोडवता येईल. फक्त इथं लक्षात घ्या, ए बस 9 वाजता 54 किलोमीटर वेगाने निघाली आणि बी बस मात्र 10:40 म्हणजे 10:40 72 किलोमीटर वेगाने निघाली. या ठिकाणी दोन बस मधलं जो फरक आहे तो मात्र 1 तासाचा नाही, 1.5 तासाचा नाहीये, तर तो सरळ आहे 1 तास 40 मिनिटांचा. म्हणजे ए बस 9 वाजता निघाली, दुसरी बस मात्र 9 वाजल्यानंतर 10:40 निघाली, म्हणजे 1 तास 40 मिनिटांनी निघाली. आता तक्ता कसा तयार होईल आणि ह्या उदाहरणात बदल कसा होतो ते लक्षात घ्या. बघा इथं वेळ लिहितो मी. वेळ तुम्हाला माहिती आहे, वेळ लिहिताना पहिली वेळ लिहायची पहिल्या बसची. 9 वाजता निघाली, ज्या बसचा कमी वेग होता ती वेळ पहिली लिहायची आणि दुसरी जी वेळ लिहायची आहे ती आहे 10:40, दुसऱ्या बसची वेळ लिहायची. आणि यानंतर पुढच्या सर्व वेळा कशा टाकायच्या, 1-1 तासाच्या अंतराने. 10:40 झाल्यावर 11:40, नंतर 12:40, नंतर 1:40, नंतर 2:40, अशा पद्धतीने. आलं लक्षात तुमच्या वेळ टाकण्याची हीच पद्धत. आता ए बस बघा, ए बस 9 वाजता 0 किलोमीटर अंतरावर आणि ए बस ही 10:40 किती किलोमीटर अंतरावर राहील हे आपल्याला शोधायचं आहे. त्यानंतर 1-1 तासाचा फरक आहे, म्हणजे 54 त्याच्यात मिळवत जाणार, कारण 54 किलोमीटर तिचा ताशी वेग आहे. परंतु 10:40 म्हणजे ही ए नावाची जी बस आहे ती 1 तास 40 मिनिटांनी किती अंतर पार करेल. 10:40 ती कुठं असणार आहे 1 तास 40 मिनिटांनी, तर 1 तासामध्ये 54 किलोमीटर अंतर पार करते आपल्याला माहिती आहे. परंतु पुढच्या 40 मिनिटात ती किती अंतर पार करेल, तर या ठिकाणी लक्षात घ्या 60 मिनिटांमध्ये ती 54 किलोमीटर अंतर जाते, तर 40 मिनिटांमध्ये किती अंतर पार करेल. हा फार सोपा तक्ता असतो या पद्धतीची उदाहरणं, या पद्धतीची किमती शोधायला. तर बघा पुन्हा एकदा सांगतो, 60 मिनिटांमध्ये 54 किलोमीटर अंतर जाते, कारण 1 तासामध्ये 54 किलोमीटर अंतर जाते. 1 तासामध्ये 54 किलोमीटर हा तिचा ताशी वेग आहे, म्हणजेच 60 मिनिटांमध्ये 54 किलोमीटर अंतर जाते, तर 40 मिनिटांमध्ये किती किलोमीटर अंतर जाईल म्हणून एक्स मांडला आपण. हे 40 मिनिटाचं का काढायचं, कारण आपल्याला ह्या पहिल्या बसचा जो वेग काढायचा आहे तो 1 तास 40 मिनिटांनी ती किती अंतर पार करेल ते शोधायचं आहे. 1 तास 40 मिनिटांनी किती अंतर पार करेल, तर 1 तासामध्ये 54 किलोमीटर अंतर ती जाणार आहे, पण पुढच्या 40 मिनिटांमध्ये ती किती अंतर पार करेल, म्हणून 40 मिनिटांमध्ये किती किलोमीटर जाईल हे शोधावं लागणार आहे. बघा 60 मिनिटांमध्ये 54 किलोमीटर, तर 40 मिनिटांमध्ये किती. तर अशा पद्धतीचा तक्ता तयार झाला की तुम्हाला माहिती याचा तिरपा गुणाकार होतो. मग 54 बघा इथं 54 गुणिले 40 होतील, 54 गुणिले 40 छेद 60 होईल, कारण 60 गुणिले x आहे. खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की हा गुणाकार कसा करायचा. x ला जोडून जी संख्या असते त्या संख्येने आलेल्या गुणाकाराला भाग द्यायचा असतो. तर या ठिकाणी बघा हा 0 काढला, हा 0 काढला, 6 1 6, 6 9 54 होतात आणि 9 आणि 4 9 चोक 36 होतात. 9 गुणिले 4 होतील, म्हणून 36 उत्तर येईल. याचा अर्थ 40 मिनिटांमध्ये 36 किलोमीटर अंतर ती पार करेल. बघा 54 मध्ये 36 मिळवले, म्हणजे 1 तास 40 मिनिटांमध्ये किती अंतर पार करेल ते कळेल. 1 तासामध्ये 54 आणि 40 मिनिटांमध्ये 36. याचा अर्थ 6 आणि 4 10, चाल 1 5 आणि 3 8 आणि 1 9, 90 किलोमीटर. म्हणजे ए जी बस आहे ती 1 तास 40 मिनिटात 90 किलोमीटर अंतर पार करेल. तर इथं 1 तास 40 मिनिटं म्हणजे 10:40 ती असणार आहे 90 किलोमीटर अंतरावर. हे एकदा शोधलं की इथून पुढे 10:40 90 आहे, तर 11:40 किती, मग 1 तासाचं अंतर आहे ना फक्त हे 10:40 ते 11:40, मग 54 मिळवायचे फक्त, कारण 1 तासामध्ये 54 किलोमीटर जाते ती, म्हणून 90 मध्ये 54 मिळवले. 90 मध्ये 54 मिळवले ते किती होतील, 0 आणि 4 4 9 5 14 144. आलं लक्षात तुमच्या. तर अशा पद्धतीने थोडासा या उदाहरणामध्ये आपल्याला बदल करावा लागतो. तक्ता तयार करताना आपल्याला मिनिटांचं सुद्धा अंतर आपल्याला शोधून घ्यावं लागतं, आणि मिनिटांचं अंतर एकदा शोधलं की तुम्हाला मग कितीही मिनिटाचं जरी वरचं दिलेलं असलं तरी ते शोधता येतं. बघा 11:40 144 किलोमीटर जाते ना, मग यामध्ये पुन्हा जर 54 मिळवले तर 12:40 1 तासामध्ये पुढच्या 1 तासात कळेल आपल्याला. 4 आणि 4 8 होतात, 5 आणि 4 9 होतात, 198. आलं लक्षात तुमच्या. पुन्हा 1:40 ती किती अंतरावर असेल 1 वाजून 40 मिनिटांनी, पुन्हा यात 54 मिळू,
8 आणि 4 12 होतील, 9 5 14 आणि 1 15 होतील, हातचा एक आला 252. यामध्ये पुन्हा 54 जर मिळवले तर तुम्हाला पुढचं अंतर समजेल. 4 आणि 2 6, 5 आणि 5 10, 306. आलं लक्षात मित्रांनो. फक्त आपल्याला ती 10:40ला किती अंतरावर असेल हे आपल्याला शोधावं लागलं. हे 10:40लाच का शोधायचं, असंच का शोधायचं, कारण दुसरी बस 10:40ला सुटणार आहे म्हणून. आता बघा बी बस 10:40ला असणार आहे 0 मीटर अंतरावर, 0 किलोमीटर अंतरावर, कारण ती सुटणार आहे 10:40ला सुटली आणि ती 11:40ला किती किलोमीटर अंतरावर आहे 72. नंतर 12:40ला किती किलोमीटर अंतरावर आहे 2 आणि 2 4 7 आणि 7 14, 144 किलोमीटर अंतरावर. त्यानंतर ती 1:40ला किती किलोमीटर अंतरावर असणार आहे, तर या दोघांची बेरीज पुन्हा करा, पुन्हा 72 त्यामध्ये मिळवा. 4 आणि 2 6 होतील, यामध्ये पुन्हा 72 मिळवले. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल तर कुठेही सारखे अंतर आले नाही. याचा अर्थ अजून एखाद्या वेळेस आपल्याला पुढे जावं लागेल. 2:40चं अंतर आपल्याला कळलं होतं, आता आपण काढू 3:40चं अंतर. 3:40ला किती असणार आहे, तर या ठिकाणी बघा ह्या प्रत्येक याच्यामध्ये ए बस ही 54 किलोमीटर वेगाने जाते, म्हणून 306 मध्ये 54 मिळवावे लागतील. 6 आणि 54 60 होतात, 360 किलोमीटर अंतर होईल. आणि बी बस जी आहे ती 72 किलोमीटर वेगाने मध्ये अजून 72 मिळवले. 8 आणि 2 10 झाले, 9 7 16 झाले, 1 हातचा आला 2 आणि 1 3. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी हे अंतर मिळतं बघा 360. याचा अर्थ ए आणि बी बस ह्या 3:40 एकाच वेळेस भेटतील. 3:40 त्या एकमेकींना भेटतील. तर सूत्राचा उपयोग न करता सुद्धा जर आपल्याला उदाहरणं सोडवता यायला लागली, ती समजायचं आपला गणिताचा भरपूर काही सराव झाला तर मित्रांनो उदाहरण समजून उमजून सोडवण्याचा प्रयत्न करा. उदाहरणं अंगवळणी पडली, उदाहरणांचा भरपूर सराव झाला तर मात्र तुम्हाला सूत्राची गरज पडत नाही. काही उदाहरणामध्ये सूत्रांची गरज असते, परंतु असे काही उदाहरणं असतात की जास्त सूत्राचा विचार करत बसायची गरज नाही. आता इथं बघा मिनिटांचा फरक आला, इथं मिनिटांचा फरक आल्यामुळे सूत्राचा उपयोग होणार नाही. ह्या पद्धतीनेच तुम्हाला जावं लागेल. त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीच्या उदाहरणांचा सराव करा. तुमचे काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर नक्की विचारा कॉमेंट बॉक्समध्ये. तुमच्या प्रश्नांची मी नक्की उत्तर देईन. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा ह्या टाईपच्याच उदाहरणामध्ये. हे उदाहरण बघा मी कसं घेतलं, एकाच दिशेने जाणाऱ्या बसच्या संदर्भाने घेतलं. तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसच्या बाबतीत सुद्धा पुढचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. त्यामुळे पुढचा व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. लवकरच व्हिडिओ मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.